नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी या दोघांचा सुखाचा संसार चालू आहे, पण त्या संसाराला नजर लावायला लावण्य आणि राकेश आता तिथे बसलेलेच आहेत. खरं तर दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि त्या दिवशी आकाशने ईश्वरीला सांगितलेलं असतं, लग्नानंतरची तुमची पहिली दिवाळी आहे, तर ईश्वरी तू दादाला लाडू भरव. आणि मग ईश्वरी अर्णवला लाडू भरवत असते आणि अर्णव मात्र एकापाठोपाठ एक लाडू खात असतो आणि तो जाम खुश झालेला असतो. त्याला ईश्वरीने बनवलेले लाडू खूप आवडत असतात. आणि इकडे राकेशची वाट लागलेली असते, पण त्याच वेळी आणखी एका व्यक्तीची वाट लागते, ती म्हणजे लावण्याची. कारण ती अर्णवला लाडू भरवायला आलेली असते. अर्णवने तिला नाकारलेलं असतं. हे कसं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे अर्णवला आठवत असतं की तो आणि ईश्वरी दोघंही कसे एकमेकांच्या मिठीत आले होते. आणि त्याचबरोबर घरी जाताना, ईश्वरीच्या घरी जाताना ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याही अर्णवला आठवत असतात. अर्णव त्याच गोष्टींचा विचार करत असतो. इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते की काय आहे हे सगळं, कारण तिला खूप घाई झालेली असते. आणि इकडे अर्णवच्या मागे मागे ती फिरत असते. त्याच वेळी अर्णवला ती झोपेतून उठवते, पण अर्णव त्याच दुनियेत असतो. त्याला तेच आठवत असतं, दोघांनी एकत्र केलेला डान्स, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात. आणि तो मात्र त्याच दुनियेत आपला खुश असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर उठा, 6 वाजलेत. तेव्हा अर्णव म्हणतो, तू एवढ्या लवकर उठलीस? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मी एवढ्या लवकर उठले कारण आपल्याला सगळी तयारी करायची आहे ना, आणि आज दिवाळी आहे, पहिली अंघोळ आहे, तर आज लवकरच उठावं लागतं. अर्णव म्हणतो, हो बरोबर आहे, आज पहिली अंघोळ आहे आणि तू या घरची सून आहेस ना, मग तू उशिरापर्यंत झोपलं तर ते चांगलं नाही वाटणार ना, म्हणून तू लवकर उठलीस ना. तेव्हा ईश्वरी गालातल्या गालात हसत असते. अर्णव म्हणतो, बरोबर आहे, तू या घरची लक्ष्मी आहेस ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, लक्ष्मी नाही, ईश्वरीच बरं. त्यानंतर अर्णव म्हणत असतो की काय झालं, तू खुश नाही आहेस का, पहिली दिवाळी ना आपली? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही वाटत तर नाही आहे तुझ्याकडे बघून. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते, पण सर तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मी खूप खुश आहे, मला खरंच खूप आनंद झालाय, कारण मी खूप एक्सायटेड आहे. आपली लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे आणि मला खूप छान वाटत आहे, असं अर्णव ईश्वरीला सांगत असतो. पण तो ईश्वरीला म्हणत असतो की तू पण खुश राहा ना, तू का अशी राहतेस मग? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मी पण आहे खुश, असं ईश्वरी अर्णवला सांगत असते. परंतु ईश्वरीच्या मनातल्या काही ज्या गोष्टी असतात त्या काही केल्या जात नसतात. तिला टेन्शन असतं थोडंसं की अर्णव सरांना काय वाटत असेल, अर्णव सरांना काय वाटत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ईश्वरी करत असते. परंतु अर्णव मात्र रिलॅक्स असतो. तो म्हणत असतो, बघ मी किती खुश आहे, मला खूप भारी वाटते, मी खूप एक्सायटेड आहे या सगळ्या गोष्टींसाठी. ईश्वरी म्हणते, अर्णव सर खरंच? तेव्हा अर्णव सांगतो की हो, मी खरंच एक्सायटेड आहे. आणि मग ईश्वरी म्हणते, बस चला आवरा पटकन, सगळेजण खाली वाट बघतात, तुम्हाला बोलवलेलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आलोच. आणि तो उठल्या उठल्या इतक्या फ्रेश असतो की ईश्वरीला पण खरं तर शंका वाटत असते की अर्णव सरांना हे लग्न मान्य आहे का नाही, या गोष्टीचा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू असतो. तिला कळत नसतं की नक्की काय आहे, म्हणूनच ती विचार करत असते. त्यासोबतच इकडे ईश्वरी या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत ती म्हणते की नाही, नक्कीच यामागे काहीतरी वेगळं रिझन असणार आहे. पण अर्णव सर तर खुश आहेत आणि दोघंही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ईश्वरी ही खुश असते, छान अशी सुंदर साडी नेसलेली असते, दागिने घातलेले असतात, कारण ओव्हरऑल ती राजेश शिर्केंची सून आहे. त्याचबरोबर अर्णव राजेश शिर्केची बायको आहे, तर ते शोभलं पाहिजे आणि खरंच ती छान दिसत असते. आणि हे सगळं ती मनापासून करत असते, हेही तेवढंच खरं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव तयार व्हायला जातो. ईश्वरीच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो आणि ईश्वरी मोबाईल घेते आणि तो मेसेज पाहू लागते. खरं तर तो मेसेज राकेशचा असतो आणि तो मेसेज पाहिल्यानंतर ईश्वरीला सुद्धा धक्का बसलेला असतो, कारण राकेश एवढा नालायक असतो की त्याला जराही लाज वाटत नसते. त्याचं जे वागणं असतं ते मात्र विचित्र असं चाललेलं असतं. राकेशने मेसेज केलेला असतो ईश्वरीला की हे जे काय आहे ह्या दिवाळीच्या शुभेच्छा, कारण या घरात आपली पहिली दिवाळी आहे आणि आपण एकत्र सेलिब्रेट करतोय. ईश्वरीला तर कळतच नसतं की ह्या माणसाशी वागायचं कसं, हा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरीला मेसेज बघून थोडंसं टेन्शन आलेलं असतं, पण त्यानंतर ईश्वरी तो विषय सोडून देते. कारण ईश्वरीला माहिती आहे की काहीही झालं तरीही अर्णव सर हे तिचे आहेत आणि अर्णव सरांना तिच्यापासून कोणीच हिरावू शकत नाही, हे मात्र तेवढंच ईश्वरीला माहिती आहे. त्याचबरोबर इकडे
राकेश ईश्वरी खाली येते आणि सगळेजण तिला विचारत असतात की अर्णव, तेव्हा ईश्वरी सांगते की हो येत आहेत ते. मग राकेश तिथं आल्यानंतर ईश्वरीला पाहून म्हणतो खूप सुंदर, खरंच. आणि सगळेजण राकेशकडे पाहू लागतात की हा असं का बोलतोय. खरं तर राकेश हे सगळं बोलत असतो ते ईश्वरीला पाहून. आणि मग तो सगळ्यांना म्हणतो की खरंच खूप सुंदर दिसत आहेत सगळे. तेव्हा आकाश म्हणू लागतो की आजी आहे ना, प्रत्येक वर्षी आपल्याला ते कार्ट कसं फोडायचं याची गोष्ट सांगायची, नक्की काय असतं ते. मग राकेश म्हणतो की असंही अर्णव हे सगळं करत नाहीये, तर मला काय वाटतंय माहितीये का, आपण करून घेऊया हा जो विधी आहे तो. तेव्हा तेवढ्यात अर्णव येतो आणि अर्णव म्हणू लागतो की नाही, मी करणार आहे यावेळेस, मी आलोय. अर्णव जेव्हा हे सगळं बोलतो तेव्हा मात्र राकेशच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात, कारण अचानक अर्णवने एंट्री घेतलेली असते आणि सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की हो मीही हे करणार आहे. आणि राकेश मात्र अर्णवकडे पाहत राहतो. खरं तर अर्णवमधला हा बदल घरातील सगळ्यांनाच जाणवत असतो. अर्णवने स्वतःमध्ये जो बदल केलेला आहे, कारण ईश्वरी आल्यापासून अर्णवमध्ये हा झालेला बदल आहे. याच्या आधी अर्णव हे सगळं काहीच करत नव्हता, परंतु आता मात्र या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की चला, म्हणजे फायनली या सगळ्यासाठी अर्णव खुश आहे, तयार आहे ना, बस. मग अर्णव करतोय ना, तयार आहे, असं अंजलीचंही म्हणणं असतं आणि अंजली सुद्धा खुश झालेली असते. आणि त्याचवेळी राकेश अर्णवला म्हणतो की काय नक्की तू करणार आहेस हे सगळं. तेव्हा म्हणतो ऑफकोर्स, हो करणारच आहे मी. आणि मग तो अंजलीला म्हणू लागतो की ताई, हे कार्ट पायाने चिरडणं म्हणजे इथे नरकासुराचा वध असतो ना ग. तेव्हा अंजली सांगू लागते की हो अगदी बरोबर आहे. आणि मग तो म्हणतो की हो नक्की मी हे करणार आहे यावेळेस, असं त्याचं म्हणणं असतं. त्याचवेळी तिथे उभी असते ती म्हणजे वल्लरी, आणि ईश्वरी तिथं आहे हे पाहून वल्लरीला खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट काही पटत नसते. तिचं असं म्हणणं असतं की काय आहे हे सगळं, कारण ही ईश्वरी प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करत असते. अर्णव खरं तर ते कार्ट चिरडायला गेलेला असतो, पण त्याच्या डोक्यात विचार चालू असतात ते म्हणजे राकेशचे, कारण ह्या राकेशलाही असाच चिरडला पाहिजे असं अर्णवला वाटत असतं. आणि म्हणूनच त्याने हा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सुद्धा हेच सांगत असतात की खरंच या राकेशची वाट लावली पाहिजे, ज्याने माझ्या बहिणीचं आणि माझ्या बायकोचं आयुष्य बर्बाद करण्याचा विडा उचललेला आहे, त्याला असं मी सोडणार नाही. एवढंच अर्णवच्या डोक्यात सुरू असतं. त्याचवेळी राकेश सुद्धा हे सगळं पाहत असतो. त्यालाही असं वाटत असतं की हा अर्णव माझ्या आयुष्यात आलेला आहे म्हणून माझी इंदोरी जिलेबी माझी होऊ शकलेली नाहीये, असं त्याच्याही डोक्यात सुरू असतं. तोही त्याच गोष्टींचा विचार करत असतो. आणि त्याचवेळी ईश्वरी तिथं उभी असते आणि मग तो राकेशच्या जवळ येतो आणि राकेशला म्हणू लागतो की आत्ता हे जे मी कार्ट चिरडलंय ना, ते म्हणजे तू आहेस, असं तो सांगू लागतो. तेव्हा राकेशही तिथे जातो. राकेशही त्याच पद्धतीने रिॲक्ट झालेला असतो. राकेशला सुद्धा तेच हवं असतं आणि म्हणूनच तो तिथे गेलेला असतो. आणि तसाच तोही त्या अर्णवला पायाखाली चिरडायचा आहे असं म्हणत तो चिरडतो. तेव्हा मात्र तो पुन्हा माघारी येतो आणि अर्णव आणि ईश्वरी या दोघांशी तो बोलू लागतो. त्यांना म्हणत असतो की बघितलं का, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, या सगळ्याचा शेवट लवकरच खेळ खल्लास होणार आहे, या सगळ्याचा शेवट लवकरच होणार आहे असं ईश्वरीचं म्हणणं आहे. कारण राकेश हा राक्षस आहे आणि तो राक्षस आहे तर त्याचा वध झालाच पाहिजे, त्याचा शेवट झालाच पाहिजे असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्णव सुद्धा त्याला तेच बोलत असतो. तेव्हा राकेश म्हणतो की काय आहे ईश्वरीजी, अहो दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या, तर तुम्ही हे सगळं काय बोलताय. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असतो हा राकेश, म्हणजे त्याला जराही काहीही वाटत नसतं. चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट होणं, चुकीच्या पद्धतीनं वागणं, सगळ्यांना त्रास देणं, याच गोष्टी त्याला चांगल्याच आवडत असतात आणि त्याच पद्धतीने तो वागत असतो. त्याचबरोबर अर्णव प्रत्येक वेळेस त्याची चांगली ठेचत असतो आणि त्याची बोलती सुद्धा बंद करत असतो. आणि जेव्हा जेव्हा अर्णव हा ईश्वरी सोबत असतो तेव्हा तेव्हा ईश्वरी सुद्धा त्याची वाट लावण्यासाठी सज्ज झालेली असते. ईश्वरी ही तिच्या पद्धतीने त्याची वाट लावत असते, परंतु राकेश मात्र शांतही बसत नसतो. तो नवीन नवीन काही ना काही काढत असतो. इकडे मामा मामी त्याचबरोबर आकाश अंजली दोघंही फोटो काढण्यामध्ये दंग असतात आणि छान असे फोटो काढत असतात. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव या राकेशला अद्दल घडवत असतात. तेव्हा अंजली म्हणते चला चला काय झालं रे नक्की, असं म्हणत आता सगळ्यांना बोलवत असते. आणि त्याच वेळी जेव्हा ती सगळ्यांना बोलवते तेव्हा अर्णव सुद्धा तिथं असतो
आणि अर्णव म्हणत असतो की हो ताई, आलोच आम्ही, असं म्हणत ईश्वरी अर्णव येत असतात आणि राकेशला म्हणत असतात की तुझा खेळ तर आता लवकरच संपणार आहे, बघ तुझी कशी वाट लावतो. अंजलीचं असं म्हणणं असतं, चला चला फराळ करायला चला सगळेजण. आणि मग फराळाची तयारी झालेली असते. डायनिंग टेबलवरती सगळा फराळ मांडलेला असतो आणि अंजली, ईश्वरी सगळेजण तिथं असतात. ईश्वरीने सगळा फराळ बनवलेला आहे. मामा म्हणत असतात की कसं आहे माहितीये का, यावर्षी या घरच्या सुनेच्या हातचा फराळ आहे, खरंच फराळ खाण्यात मजा येणार आहे, असं मामांचं म्हणणं असतं. तेव्हा सगळेजण फराळ टेस्ट करत असतात. अंजली आणि ईश्वरी म्हणत असते, सांगा बरं मला सगळेजण कसा झालाय फराळ, असं ईश्वरी सगळ्यांनाच सांगत असते. तेव्हा मात्र मामा त्याचबरोबर सगळेजण आता फराळ टेस्ट करायला घेतात. तेव्हा अर्णव सुद्धा तिथं असतो आणि मग अर्णव तो फराळ टेस्ट करत असतो. मामा लाडू खातो आणि म्हणतो की खरंच अप्रतिम झालेला आहे, खरंच ईश्वरी खूप छान असा फराळ हा बनवून झालेला आहे, असं मामांनी आवर्जून सांगितलेलं असतं. त्याचवेळी राकेश करंजी खात असतो आणि तो म्हणतो, करंजी तर एवढी मुलायम नाजूक झाली ना, असं वाटतंय की बनानेवाले के हात ही चुन लो. तेव्हा अंजली म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, कारण हा फराळ तर ईश्वरीने बनवलेला आहे. आणि राकेश ज्यावेळेस असं बोलतो तेव्हा अंजलीला सुद्धा ही गोष्ट खटकलेली असते, तिला सुद्धा ही गोष्ट आवडलेली नाही. म्हणून ती त्या क्षणी राकेशला म्हणते की अहो तुम्ही असं काय बोलताय. तेव्हा राकेश म्हणतो की विचारणार अर्णवला, म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही मी असं बोललो तर. अर्णव पण गालातल्या गालात हसत असतो आणि ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. खरं तर राकेश जे वागतोय बोलतोय त्याचं काय चाललंय हे सगळंच माहिती असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव. आकाश म्हणतो की ईश्वरी भरव ना ग दादाला तू लाडू, तुमची पहिली दिवाळी नाही, मग भरव बरं, असं तो ईश्वरीला सांगत आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते नाही नको. तेव्हा अर्णव म्हणतो भरव ना, आणि मग ईश्वरी अर्णवला लाडू भरवत असते. राकेश तिथं असतो. अर्णवला तर खूप मजा येत असते या राकेशची वाट लावण्यासाठी, कारण काहीही असलं तरीही ज्या पद्धतीने राकेश वागत असतो त्या पद्धतीने अर्णव प्रत्येक वेळेस राकेशची वाट लावण्यासाठी सज्ज असतो आणि त्याला कशा पद्धतीने वागवायचं आहे हे अर्णवला चांगलंच माहिती आहे. आणि म्हणूनच अर्णव त्याच्या मागे लागलेला असतो आणि त्याच वेळी तो हे सगळं बोलत असते. ईश्वरी म्हणत असते पण अहो असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ईश्वरीला तो म्हणत असतो की असू दे भरव मला, आणि ईश्वरीला तो लाडू भरवायला सांगत आहे. तेव्हा ईश्वरी लाडू भरवायला तयार होते आणि अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरीने एक घास भरवलेला असतो. तेवढ्यावर अर्णव थांबत नाही, दुसरा घास भरव. ईश्वरीच्या तो मागेच लागत असतो की मला अजून खायचंय लाडू, अजून भरव, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर, माहितीये ना त्या दिवशी जिलेब्या खाल्ल्या तेव्हा काय झालेलं होतं. अर्णव म्हणतो काही नाही ग, भरव ना तू, छान झालेत लाडू. आणि ईश्वरीला तो लाडू भरवायला सांगत आहे. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अति होईल. अर्णव म्हणतो की असू दे ना, भरव तू, काही प्रॉब्लेम नाहीये, एवढंच अर्णव तिला सांगत असतो. आणि मग ईश्वरी मात्र अर्णवला लाडू भरवतच असते. तर तो काही थकत नाहीये, दुसरा लाडू भरवते. तेव्हा मात्र मामा म्हणतात की अगं ईश्वरी, आपल्याकडे एकच घास भरवायची पद्धत आहे, हे काय आहे. अर्णव मात्र दुसराही लाडू खायला तयार होतो, म्हणजे अर्णवला फक्त ते लाडू खायचेच असतात असं अर्णवचं चाललेलं असतं. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. ती म्हणत असते की अर्णव सर, पण अर्णव ही ऐकायला तयार नसतो. तो लाडूवर लाडू खात असतो, कारण त्याला वाट लावायची असते ती म्हणजे राकेशची. कारण राकेशची जळवल्यासाठी अर्णव हे सगळं करत असतो. त्याचवेळी म्हणत असते ती म्हणजे अंजली म्हणते की अर्णव खरंच तू पूर्ण बदललायस, म्हणजे आधी तू असा नव्हता, तुलाही माहितीये, आणि खरंच ईश्वरीमुळे तो बदललेला आहे. इकडे मामीचं असं म्हणणं असतं की कसं आहे, हिला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की या घरामध्ये आपण काही बनवून खाऊ घातलं की घरातली लोक आपल्या बाजूने येतील, पण प्रत्येक वेळेसच या गोष्टी अशा घडत नसतात, एवढं लक्षात ठेव, असं मामी ईश्वरीला बोलत आहे. अर्णव मात्र ईश्वरीला इकडे डोळ्याने खुणवत असतो की अजून मला लाडू भरव. ईश्वरी अर्णवकडे पाहत असते आणि म्हणत असते की अहो नको आता बास, परंतु अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की भरव. तेव्हा अंजली म्हणते की अगं ईश्वरी भरव, कारण अर्णवचं असं म्हणणं आहे की माझ्या बायकोने बनवलेले लाडू एवढे छान झालेत ना, मी सगळं माझं डाएट वगैरे सगळं बाजूला ठेवून हे लाडू खाणार आहे, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की राकेशची मात्र वाट लागली. ईश्वरीकडे पाहून तो खरं तर चिडलेला आहे. त्याला असं वाटत असतं की हे लाडू
मला ईश्वरीने भरवायला पाहिजे होता, पण इथे मात्र वेगळंच घडतंय की लाडू हा ईश्वरी अर्णवला भरवत आहे. तिकडून लावण्य आलेली असते आणि ईश्वरी पुन्हा अर्णवला लाडू भरवत असते. अर्णवने तर अख्खा लाडू खाल्लेला असतो. ईश्वरी मात्र पाहतच राहते. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की हे सगळं काय चाललंय, आणि तेवढ्यात लावण्य येऊन पाहते. ती म्हणते की खरंच हे सगळं चुकीचं चाललेलं आहे. फक्त हा माझा होता आणि माझाच राहणार आहे, पण या ईश्वरीने येऊन एवढा सगळा गोंधळ घातलेला आहे. ईश्वरीमुळे हे सगळं झालेलं आहे असं म्हणणं लावण्याचं असतं. आणि त्याच वेळी इकडे लावण्या तिथे येऊन उभी राहिलेली असते आणि तिने शांत करते स्वतःला आणि म्हणते की अर्णव, मी लाडू आणलेले आहेत. यावेळेस मी पहिल्यांदा बनवलेत. तेव्हा सगळेजण तिला म्हणतात की तू सकाळी सकाळी, तेव्हा ती म्हणते हो ना, या मुंबईत माझं तरी तुमच्याशिवाय कोण आहे, म्हणून मी आलेले आहे असं ती सांगत असते. मग लाडवाचा डबा घेऊन आलेले असते आणि ते लाडू घेऊन अर्णवच्या समोर उभी असते. अर्णवला म्हणत असते टेस्ट करून सांग ना, मी पहिल्यांदा बनवलेत. अर्णव म्हणतो की नाही, नको मला, कारण माझ्या बायकोने एवढे छान लाडू बनवलेत ना, मी ते इतके खाल्लेत की मला आता नकोय लाडू, असं अर्णवने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि लावण्याचा लाडू नाकारलेला असतो. लावण्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. खरं तर तिला ही गोष्ट पटलेली नसते. ती रागाने अगदी चिडलेली असते. ती रागानेच अर्णवकडे पाहत असते. पण एका क्षणात अर्णवने तो लाडू नाकारलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की मला नाही खायचा तो लाडू. तेव्हा वल्लरी म्हणते की आण इकडे, मी खाते आणि मग बघूया तू कसे बनवलेत लाडू, असं म्हणत वल्लरी ते लाडू खायला घेते आणि स्वतःहून खाऊ लागते. तेव्हा ईश्वरी त्या लावण्याकडे पाहत असते. पण ईश्वरीला एक गोष्ट मात्र छान वाटते की आज अर्णवने स्वतःहून तो लाडू नाकारलेला आहे आणि या लावण्याला तिची लायकी दाखवलेली आहे. काहीही झालं तरीही ही गोष्ट लाख मोलाची असते. तेव्हा ईश्वरी तिच्याकडे पाहत राहते. लावण्याला खरं तर खूप राग आलेला असतो. अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, काही नाही झालेलं, असं अर्णवला नजरेनेच सांगत असते. लावण्या आता ईश्वरी बद्दल खूप चिडलेली आहे आणि त्याच वेळी वल्लरी आणि लावण्याची चिडचिड चालू आहे. वल्लरी तिथे येते आणि लावण्याला म्हणते काय झालं? तेव्हा लावण्या म्हणते बघितलं ना काय झालेलं आहे ते, आणि त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच राकेश सुद्धा तिथे आलेला असतो आणि राकेश म्हणतो हा, मला माहिती आहे तुमच्या दोघींच्या डोक्यात काय सुरू आहे ते, कारण एवढं सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र तुमच्या दोघींच्या डोक्यात जे सुरू आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र राकेश म्हणतो की कसं आहे, मला ती सून म्हणून या घरी नाहीये पसंत, पण तुम्हाला माहिती आहे का, मी काहीच करू शकत नाहीये, मी अंजलीला नाही दुखवू शकत. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू आहे आणि मग तो म्हणतो की तुम्ही तर करू शकता ना, तुम्हाला जे हवंय ते, कारण काही झालं तरी ती जोडी अर्णवसाठी योग्यच नाहीये. अर्णवची सावली बनून राहणारी बायको नकोय, तर अर्णवसाठी उजेड बनून राहणारी बायको, त्याला उजेडात आणणारी बायको त्याच्यासाठी योग्य आहे. आणि मग वल्लरीला मात्र खूप आनंद होतो. वल्लरी म्हणते अरे हे तर भारीच आहे. आणि त्यासोबतच ती म्हणते की जावई बापू जर आपल्या बाजूने असतील तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. आणि मग इकडे राकेश त्यांना सांगत आहे की जे काय तुम्हाला करायचंय ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही सांगा नक्की काय करायचं आहे, मी तुमची साथ द्यायला तयार आहे. या गोष्टी घडत आहेत. आणि वल्लरी म्हणत असते चला, जावई बापू तर आहेत ना, म्हणजे पडद्याच्या मागे राहून ते आपली मदत करणार आहेत. या गोष्टीचा तर आनंद झालेला असतो. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी दारात रांगोळी घालत असते आणि त्याच वेळी लावण्या तिथं आलेली आहे. लावण्या ते सगळं बघत आहे आणि तिला मात्र खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते कसं आहे माहितीये का, ऐन हळदीच्या दिवशी माझा नवरा, माझा होणारा नवरा माझ्या मंडपातून तिथून निघून गेला आणि तुझ्यासोबत लग्न करून आला. खरं तर त्या दिवशी मला काय वाटलं असेल याचा विचार कर, माझ्या बाबतीत काय झालं असेल याचा विचार कर, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ईश्वरी पाहत असते. ईश्वरी म्हणते तुम्ही जे काय बोलताय ना त्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये, असं ईश्वरी म्हणत असते. कारण जे घडणार होतं त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते तिला काय कळणार आहे, बळजबरीची सुनबाई येते या घरची आणि तिला काय कळणार आहे याबद्दल, असं हे बोलणं चालू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी उठून उभी राहते आणि म्हणते की तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तेव्हा ती म्हणते हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ना ते माझं आहे आणि ते मंगळसूत्र माझं आहे आणि त्या मंगळसूत्रावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. ते मंगळसूत्र त्याचबरोबर हे कपाळावर कुंकू लावून मिरवतेस ना
हे सगळं माझं आहे असं एकदम ठेक्यात ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे राग आलेला असतो, तरीही वाईट वाटत असतं ते म्हणजे ईश्वरीला. ईश्वरीचं असं म्हणणं असतं की हे शक्यच नाहीये, हे असं का बोललं जातंय. आणि मग त्या दोघीही तिथून निघून जातात. आणि ईश्वरी मात्र वेड्यासारखी आता विचार करत राहते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.